घ्यायचा। सटाणा तालुक्यातील मुलेर शिवारात गौण खनिज मातीची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी हायवा गाडी जप्त केली आहे। या कारवाईमुळे बागलाण तालुक्यातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय। मिळालेल्या माहितीनुसार मुलेर जामोटी रस्त्यावर मुलेर शिवारात बराच काळ अवैधरित्या गौण खनिज मातीची वाहतूक सुरू असल्याची चर्चा होती। दरम्यान छत्रपती महाराजस्व अभियानाच्या निमित्तानं महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी या परिसरात आले होते। त्याचवेळी एक हायवा गाडी संशयास्पदरित्या मातीची वाहतूक करताना त्यांच्या निदर्शनास आली। यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या। त्यानुसार घटनास्थळी तपासणी करण्यात आली असता टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची हायवा गाडी क्रमांक MH41 AT 6890 मध्ये विनापरवाना गौण खनिज मातीची वाहतूक सुरू असल्याचं आढळून आले। या प्रकरणी यशवंत नतू खैरनार व अभिषेक राजेंद्र परदेशी दोघेही राहणार मुल्हेर तालुका सटाणा यांच्या विरुद्ध जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत जयप्रकाश सुधाकर सोनवणे तलाठी यांनी फिर्याद दिली असून बेकायदेशीरपणे गौण खनिज मातीची वाहतूक केल्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी संबंधित हायवा गाडी जप्त केली आहे। दरम्यान बागलाण तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगत आहे। अनेक ठिकाणी वाळू, माती व मुरमाची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। महसूल व पोलीस प्रशासनानं केवळ नावापुरती कारवाई न करता या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे ज्या गाडीवर कारवाई झाली त्या व्यक्तीशी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित व्यक्तीच्या अजून 4 ते 5 गाड्या सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर येते। या गाड्या महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याचा आरोपही करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर महसूल व पोलीस प्रशासन पुढे कोणती ठोस कारवाई करते आणि बागलाणच्या पश्चिम भागातील अवैध गौण खनिज वाहतुकीवर कितपत लगाम लावते याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय।